ध्वनिफीत 5. शिक्षावल्ली. अनुवाक 4. या अनुवाकामध्ये 3 श्लोक किंवा मंत्र आहेत. यांद्वारे 1. मेधा म्हणजेच एक्सप्रेशन किंवा एक्सप्रेसिव्ह पॉवर म्हणजेच व्यक्त करणारी अथवा वाचा शक्ती. 2. श्री म्हणजेच लक्ष्मी किंवा समृद्धी. आणि इच्छापूर्ती. यांच्या प्राप्तीसाठी जप आणि होम सांगितले आहेत. या विशेष करून गुरुच्या गरजा आहेत. यश्छन्दसा मृषभो विश्वरूपः छन्दोभ्योऽध्यमृतात् सम्बभूवा समेन्द्रो मेधया आस्पृणोतु अमृतस्य देवधारणो भूयासं शरीरं मे विचर्षणं जिह्वा मे मधुमत्तमा कर्णाभ्यां भूरिविश्रुवम् ब्रह्मणः कोशोऽसि मेधया पिहितः श्रुतं मे गोपाय. विश्वरूप याचा अर्थ सारी चराचर सृष्टी ज्याचे रूप आहे, म्हणजेच ज्याच्यापासून सृष्टीची निर्मिती झाली आणि जो त्यात व्यापून राहिला आहे असा ईश्वर किंवा ब्रह्म. या ठिकाणी इंद्रालाच ब्रह्म मानले आहे. ऋषभ म्हणजे श्रेष्ठ. छंद म्हणजे मंत्र किंवा श्लोक. संभव म्हणजे जन्म. संबभूव म्हणजे उत्पन्न झाला. श्लोकाचा अर्थ असा, जो विश्वरूप आहे आणि अमृतरूपी मंत्रांमधून ज्याची उत्पत्ती झाली आहे, तसेच या मंत्रांनी ज्याला श्रेष्ठत्व बहाल केले आहे असा इंद्र मला मेधाशक्ती देवो. हे देवा, मला अमृतस्थिती प्राप्त होऊ देत. विचर्षणम म्हणजे आरोग्य संपन्न, बलदंड, चपळ वगैरे. माझे शरीर बलवान म्हणजेच सामर्थ्यवान व आरोग्य संपन्न होवो. मधुमत्तमा म्हणजे मधुर भाषिणी. माझी जिह्वा म्हणजेच जीभ मधुर भाषिणी होवो. कर्णाभ्याम भूरी विश्रुव म्हणजे माझ्या कानांनी जास्तीत जास्त श्रवण करावं. जास्तीत जास्त श्रवण केल्यास म्हणजेच ऐकल्यास बहुश्रुतता वाढते. इंद्राला म्हटले आहे की तू बुद्धीच्या आवरणामधला ब्रह्माचा कोशच आहेस. ऐकण्याच्या माध्यमातून मी जे ज्ञान मिळवलेले असेल त्याचं रक्षण कर. थोडक्यात बुद्धी, श्रवण क्षमता आणि उत्तम प्रकारे व्यक्त होण्याची क्षमता तसेच स्मरणशक्ती प्राप्त व्हावी यासाठी या मंत्राचे प्रयोजन. यानंतरचा मंत्र किंवा श्लोक ऐश्वर्य प्राप्तीसाठी म्हटलेला आहे. तसेच या श्लोकामधून इच्छापूर्तीसाठी हवनही केले आहे. त्या इच्छा कोणत्या ते आपण श्लोकातच पाहूया. अर्थात ऐश्वर्य प्राप्तीसाठी लक्ष्मीला उद्देशून ही प्रार्थना आहे. आवहन्ति वितन्वाना कुर्वाणा चीरमात्मनः वासागुंसि मम गावश्च अन्नपाने च सर्वदा ततो मे श्रियमावह लोमशां पशुभिः सह स्वाहा
आमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा विमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा प्रमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा दमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा शमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा। आवहंती म्हणजे समृद्धी घेऊन येणारी, वितन्वाना म्हणजे समृद्धीचा विस्तार करणारी, कुर्वाणा म्हणजे वस्तू नव्याने निर्माण करणारी, अचिरम म्हणजे चंचल, आत्मनाम म्हणजे लवकर प्रसन्न होणारी। ही सगळी लक्ष्मीची विशेषणे आहेत। वासांसी म्हणजे वस्त्रे, गावः म्हणजे गायी, श्रियम म्हणजे लक्ष्मी, आवह म्हणजे ये। म्हणजेच लक्ष्मीला प्रार्थना केली आहे की सदैव माझ्यासाठी कपडे लत्ते, गाई गुरे, अन्न पाणी घेऊन तू ये। यानंतर मनातील इच्छापूर्तीसाठी होम केला आहे। स्वाहाकार म्हणजे अग्नीला आहुती अर्पण करणे। अग्नी ती आहुती इष्टदेवतेपर्यंत पोचवतो अशी श्रद्धा। या इच्छा कोणत्या? तर 1. लोमशाम पशुभिः सह स्वाहा म्हणजे केसाळ पशूंसहित म्हणजेच लोकर निर्माण करणाऱ्या मेंढ्या वगैरे घेऊन लक्ष्मीने यावे यांसाठी ही आहुती। 2. आमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा म्हणजे माझ्याकडे भरपूर शिष्यगण यावेत यांसाठी ही आहुती। 3. विमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा म्हणजे येणारे शिष्य निरागस, मनात कोणतेही कपट नसणारे असावेत यांसाठी ही आहुती। 4. प्रमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा म्हणजे येणाऱ्या शिष्यांच्या मनात ज्ञानार्जनाची लालसा असावी यांसाठी ही आहुती। 5. दमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा म्हणजे येणारे शिष्य इंद्रिय दमन करणारे म्हणजेच स्वार्थाला लगाम घालणारे आणि धीर धरणारे असावेत यांसाठी आहुती। 6. शमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा म्हणजे येणारे शिष्य शांत, समाधानी, मनातील चंचल वृत्तीवर ताबा ठेवणारे असावेत यांसाठी आहुती। यानंतरच्या मंत्रामध्येही इच्छापूर्तीच्या अपेक्षेनेच हवन आणि स्वाहाकार सांगितला आहे। पण वर उल्लेख केलेल्या इच्छा भौतिक स्वरूपाच्या आहेत, तर पुढील श्लोकात व्यक्त झालेल्या इच्छा या अपेक्षा या स्वरूपात मोडतात। जसे यशोजने सा निस्वाहा श्रेयान्वस्यसो सा निस्वाहा तं त्वा भग प्रविशा निस्वाहा समा भग प्रविश स्वाहा तस्मिन् सहस्रशाखे निभगाहं त्वयि मृजे स्वाहा यथापः प्रवतायन्ति यथा मासा अहर्जरम् एवं मां ब्रह्मचारिणः धातरायन्तु सर्वतः स्वाहा प्रतिवेशोऽसि प्रमाभाहि प्रमापद्यस्वा। संस्कृतमधील असं हा धातू इंग्रजीतील टू बी या क्रियापदाशी साधर्म्य दाखवतो। 1. यशोजने असानि स्वाहा म्हणजे लोकांमध्ये मी यशस्वी व्हावं
किंवा गणलं जावं या उद्देशाने दिलेली आहुती. 2. श्रेयान वस्यसो असानि स्वाहा. श्रेयान हे श्री या शब्दाचे रूप आहे. श्री म्हणजे लक्ष्मी किंवा धन. म्हणजे श्रीमंत लोकांमध्ये मी त्यांच्यापेक्षाही श्रीमंत व्हावं यांसाठी आहुती. 3. भग म्हणजे गुण. भग या धातूवरूनच भगवान हा शब्द आला आहे. तम त्वा भग प्रविशानि स्वाहा. म्हणजे मी माझ्या गुणांसहित तुझ्यात समाविष्ट म्हणजेच विलीन व्हावं यांसाठी आहुती. 4. समा भग प्रविश स्वाहा. म्हणजे तू तुझ्या गुणांसह माझ्यात प्रवेश करावास यांसाठी आहुती. 5. तस्मिन् सहस्रशाखे निभगाहम त्वयि मृजे स्वाहा. असा समज आहे की विधात्याने ही चराचर सृष्टी निर्माण केली आणि सृष्टीतील प्रत्येक घटकात तोच व्यापून राहिला आहे. याचाच अर्थ सृष्टीतील विविध घटक म्हणजे त्या विधात्याचीच असंख्य रूपे किंवा शाखा आहेत. मृजे म्हणजे कलंकित आणि निमृजे म्हणजे कलंकरहित म्हणजेच शुद्ध. संस्कृत व्याकरणात शब्द कुठे यावेत याविषयी नियम नाही. म्हणून कुठलाही शब्द कुठेही येऊ शकतो. या आहुतीमध्ये मी निष्कलंक म्हणजेच शुद्ध होऊन मग तुझ्यामध्ये समाविष्ट व्हावं अशी अपेक्षा आहे. 6. यथा पफ प्रवतायन्ति यथा मासा अहर्जरम. म्हणजे जसं नदीचं पाणी प्रवाहाच्या रूपाने समुद्राच्या दिशेने वाहत जाते अथवा जसे महिने वर्षात समाविष्ट होण्यासाठी एकामागून एक धावत असतात, तद्वतच सर्व शिष्य माझ्याकडे त्याच ओढीने येवोत. धातः सर्वतः प्रतिवेशो असि. म्हणजे विधात्या तू सर्वांचे विश्रांतीस्थान हो. प्रभाहीमा म्हणजे मला प्रकाशित कर. मा प्रपद्यस्व म्हणजे मला प्राप्त हो. इथे हा अनुवाक संपतो.